अजूनही जर तुला मला भेटून मला काय सत्य हे सांगायचं नसेल, माझ्याशी खरं बोलायचं नसेल, तर तू खोटं बोललीयस याचे पुरावे आमच्याकडे आहेत। 6 तारखेला रात्री तू देवरुखला होतीस याचे सगळे पुरावे आहेत आमच्याकडे। या पुराव्याच्या बेसिसवर मी तुला तुझ्या घरी येऊन अरेस्ट करू शकतो आणि मी करीना। लक्षात घे, ही संधी मी कोणालाही देत नाही। मी विकी सारडाला सुद्धा हा चान्स दिला नव्हता, पण मी तुला बहीण मानतो म्हणून तुला हा चॉईस देतोय। ठरव आणि सांग। ऐक ना, हा मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी। ऐक ना विकी, मला उशीर होतो। थांब 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 थांब, मला ना सॉरी म्हणायचं होतं तुला। ऐक ना, मला लेट होतोय, प्लीज। थांब ना, त्या दिवशी तू माझ्या रूम मध्ये आलीस ना, मी जरा जास्तच बोललो। आय एम सॉरी। ठीक आहे विकी, मला उशीर। आता बाहेर चालीस का कुठे? हो, मी येऊ तुझ्या बरोबर? मी हवं तर ड्राईव्ह करीन। नाही नाही ठीक आहे, मी जाईन। तू अजूनही चिडलीस का माझ्यावरती? नाही, असं काहीच नाहीये। ठीक आहे, येऊ? तसंही मी ड्राईव्ह नाही करू शकत, तशी परवानगी नाही मला डॅडकडनं। आय अंडरस्टँड। निघू? हॅलो, मॅडम चला उतरा खाली, मी सोडतो तुम्हाला। म्हणजे काय करताय तुम्ही? अहो मी सोडतो तुम्हाला, कुठे चालत या ना। नाही, मी जाऊ शकते, मला येते चालवता। अहो साहेबांना नाही चालणार, चला उतरा, मी सोडतो तुम्हाला। अहो सांगितलं ना, मी जाऊ शकते, मला येते गाडी चालवता। अहो असं काय करताय? अहो साहेबांनी सांगितले, मोठ्या साहेबांनी सांगितले मला तुमची गाडी चालवायला। आता विकी साहेब तसं पण कुठे पण जात नाहीये, मला तुमचा पर्सनल ड्रायव्हर केलाय। अहो पण मला गरज नाहीये पर्सनल ड्रायव्हरची, मी जाऊ शकते। मला माझं काम करू द्या ना मॅडम, याचेच तर पैसे मिळतात मला। चला उतरा उतरा, सांगा मला कुठे जायचं आहे, चला उतरा। म्हणजे मी माझ्या मर्जीने गाडी चालवायची नाही, हेच म्हणणं आहे ना तुमचं? माझं काही एक म्हणणं नाही आहे, मला मोठ्या साहेबांनी सांगितलं तुम्ही जिथं जाल तिथं तुम्हाला घेऊन जायला, आणि मी माझं काम करतो, आणि मी हे केलं नाही ना तर मोठे साहेब माझ्यावर चिडतील। चला तुम्ही सांगा मला कुठे जायचं, मी तुम्हाला घेऊन जातो। चला चला। जुहूला सांगते। कुठं? जुहू। मॅडम, अरे हळू, टेबल पडला असता। सॉरी सर कुठे? अच्छा त्याच्यासाठी नाहीये तिथे। मॅडम सांगा ना सर कुठे आहेत? सॉरी मस्करी केली मी, नाहीयेत, पण इथे पण नाहीयेत सर, खरंच नाहीयेत। बरं ठीक आहे। अरे मस्करी केली रे मी तुझी, मस्करी। इकडे लागलंय। हो का? काम काय ते बोल। मॅडम सांगा ना, खूप महत्वाचं काम आहे, कधी येतील अंदाज येते तरी सांगा। सांगतात का कधी कुठे चाललोय ते? तर डायरेक्ट बॉम्ब टाकतात ते। हा बाहेर जातोय, 1 तासात येईल असं मला माहितीये। मॅडम आज मूड एकदम चांगला दिसतो तुमचा, म्हणजे आज निवांत। निवांत नाही रे, ती भुलाबाई ऍक्सिडेंट केस आहे ना, त्याच्याबद्दल मला लीड मिळालाय। ती मीता सरोदे आता काय वाचत नाही। हा मला माहित नाही, पण माझा अंदाज आहे बहुतेक सर तिलाच भेटायला गेले असते। अहो काय सांगता मॅडम, माझ्याकडे पण सेलिब्रेशनचं कारण आहे, मला पण एक लीड मिळालाय। कोणती केस? डॉक्टर डांगर किडनी केस। अरे वा, ही गुड न्यूज आहे, मग तर चहा पार्टी झाली पाहिजे। दादा थांबा थांबा, इथेच थांबा। इथं कुठं? सॉरी, म्हणजे कुठली बिल्डिंग जिथं गाडी थांबवू? माझं काम आहे इथे, मैत्रीण राहते माझी इथे। अहो मग मैत्रिणीची बिल्डिंग सांगा ना, त्या बिल्डिंगच्या बाहेर गाडी उभी करतो। तुम्ही माझ्यासाठी काम करता का मी तुमच्यासाठी करते? हा इथे सांगितलं ना थांबायला म्हणजे थांबायचं, कळलं?
बस स्मिता. मला लगेच निघायचंय. माझ्याकडे पण वेळ नाहीये. तुम्ही का बोलवलंय भेटायला? तर जे काम आहे ना ते तुझ्यासाठी जास्त महत्वाचं. व्हिडिओ बघ जरा. तूच आहेस का या व्हिडिओतली? ते मला असं वाटतं ही तूच असावीस. 6 तारखेला रात्री 10 वाजता देवरुखचा शुभम मॉल. ही तूच आहेस. काही गोष्टींची उकल मला होत नाहीये, त्यासाठी मी तुला इथे बोलवलंय. मला कळत नाहीये की 6 तारखेला रात्री जर तू इथे होतीस तर 7 तारखेच्या पहाटे तू जुहूला कशी होतीस? जरी मी असं ठरवलं की आपण असं समजूया की तू 10 वाजता, चल 9:50, 9:55 ते 10 या दरम्यान जरी तू देवरुखवरून निघालीस तरी पहाटे 2:30च्या सुमारास तू जुहूला नाही पोहोचू शकत. किंवा असं काय झालंय, अमित सारडांनी जेट पाठवलं होतं प्रायव्हेट. काय होतंय मिता? कोर्टामध्ये शपथेवर तू खोटं बोललीस मिता. तो गुन्हा आहे हे माहिती आहे ना तुला? आणि या गुन्ह्यासाठी तुला कायदेशीर शिक्षा होऊ शकते याची कल्पना आहे? कुणी सांगितलं तुला कोर्टात जाऊन हे खोटं स्टेटमेंट द्यायला? काय होतंय? कुणी तुझ्यावर प्रेशर आणताय का? कुणी तुला त्रास द्यायचा प्रयत्न करताय का? कुणी तुझ्या आई बाबांना धमकवायचा प्रयत्न करताय का? काय होतंय मला क्लिअर सांग. लक्षात घे मिता, मी आत्ता इथे तुझा भाऊ म्हणून तुझ्याशी बोलतोय. मी तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून तुझ्याशी बोलायला आलोय. हवं तर असं समज. आता ते माझं घर आहे, ती माझी नाती आहेत आणि तेच माझं कुटुंब आहे. अमितही खूप चांगले आहेत, आई बाबाही खूप खुश आहेत. पण तुम्ही का लागलेत आमच्या मागे? आमच्या मागे? माझा वेळ जात नाही म्हणून मी नाही करत हे सगळं. हे करणं माझं कर्तव्य आहे मिता. मला माहिती आहे तुम्ही तुमचं कर्तव्य करताय, पण आम्हाला त्रास होतोय त्याचा. तुम्हाला कसला त्रास होतोय? तुझा दीर, त्याने दारू पिऊन गाडी चालवली आणि 4 माणसांना चिरडलाय. त्या माणसांचा विचार नाहीये तुझ्या मनात का? त्या माणसांची पण कुटुंब होती ना. पण झालंय ना, ते संपलंय. आणि तसंही ती माणसं रस्त्यावरच राहत होती ना. ती माणसं रस्त्यावर राहत होती म्हणून त्यांना जगायचा अधिकार नाही का? काय तुम्ही आता श्रीमंत माणसं म्हटल्यावर उद्या तू म्हणशील की झोपडीत राहणाऱ्या माणसाला जगण्याचा अधिकार नाही, मग तो नाही का? परवा तू म्हणशील चाळीत राहणाऱ्या माणसाला जगायचा अधिकार नाही, मग तो नाही. नंतर तू म्हणशील की देवरुखमध्ये राहणारे जे सरोद आहेत ना त्यांना पण जगण्याचा अधिकार नाही, मग तो नाही. तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही नाही ठरवू शकत जगात कुणी जगायचं आणि कुणी नाही. पण विकीच्या एकट्याच्या चुकीची शिक्षा बाकी घरच्यांना का देताय? माझे सासरे, सासूबाई, अमित सगळे खूप चांगले आहेत. खरंच? कोर्टात जायचं आणि एवढंच सांगायचं की तो अपघात झाला होता ना, त्या रात्री विकी तुमच्या बरोबर होता. असू दे, नमस्कार नको करूस. आदर दाखवायची गरज नाही. खोटं वाटतंय. जितके दिवस आता तू त्यांच्या बरोबर राहिली आहेस त्यावरून खरंच तुला असं वाटतंय की तुझ्या सासरची सगळी देव माणसं आहेत? लवलीन, अगं किटी पार्टी होती ना तुझी, तयार नाही का झालीस अजून? लवलीन, काय हे? काय झालंय काय? हा, तूच हे सगळं. उठ उठ उठ.
ये बस. अगं अशी काय करतेस? बस बस. काय झालंय लवलीन? तूच बरं आधी हे सगळं. हा, गौरवशी भांडण झालंय का? का गौरवनी? बरं मला सांग, तू डिप्रेशनच्या गोळ्या घेतल्यास? तुझ्या डिप्रेशनच्या गोळ्या घेतल्यास का बाळा? का घ्यायच्या मी डिप्रेशनच्या गोळ्या? का म्हणजे? तुमचा मुलगा वाटेल तसं वागतो, त्याला जे हवं तेच तो करतो, आणि डिप्रेशनच्या गोळ्या मी घ्यायच्या? मी गौरवला समजावून सांगितलं होतं आणि तो मला म्हणाला होता की तो आज सकाळी मी त्याच्या रूम मधनं तो बाहेर पडेल. अगं नाही, असं काय करतेस? ती अमितची रूम नाहीये का? मग तो अमितला भेटायला गेला असेल ना. कोणाला समजवते मग? अमित ऑफिसला गेला होता तेव्हा गेला तो तिच्या रूम मध्ये, आणि तोही एकटाच. मी बोलते पुन्हा गौरवशी. काही उपयोग नाही, मला कळून चुकलं. काही उपयोग नाही. मी बोलेन त्याच्याशी. तू काळजी करू नकोस, मी बोलेन. हा, गौरव नवरा आहे माझा, मी त्याला मारू नाही शकत, पण मीता माझी कोणीच नाही. मी तिचा जीव घेऊ शकते. हे जर थांबलं नाही तर मी जीव घेईन तिचा. विजय दादा, तुम्ही उगाच नाही, उगाच मी काहीही करत नाहीये मीता, हे तुलाही माहिती आहे. आणि विकी सारडा नावाच्या ह्या गुन्हेगाराला तू पाठीशी घालतेस. विषय असा झाला ना, मी जेव्हा इथे आलो तेव्हा देवयानीच्या मैत्रिणीशी बोलायला आलो होतो. नंतर मला कळलं मी तर मिसेस सारडांशी बोलतोय. त्या सारडांची वकिली करताय. ठीक आहे, मग आता इन्स्पेक्टर भोसले म्हणून एक डील आहे, करावंच तू, शहाणी असशील तर. 24 तास आहेत तुझ्याकडे. या 24 तासात स्वतःचा गुन्हा कबूल कर, कोर्टामध्ये खोटी साक्ष दिलीस हे मान्य कर. मी स्वतः तुला माफीचा साक्षीदार करतो. तुझी शिक्षा कमी होईल यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. बघ, ऑफर मान्य कर, नाहीतर ना ती विसरून स्वतःचं कर्तव्य पार पाडणारा इन्स्पेक्टर विजय भोसले तुला दिसेल. मला फसून माझ्याशी खोटं बोलून गेले बोरारे. घंटे, पण ती गेली कोणासोबत ते तर सांगाल की नाही? नूर मोहम्मद. नूर मोहम्मद. सर मला जमेल तसं मी माझ्या बिरादरीच्या एनजीओ साठी काम करत असतो. म्हणजे ही लोक चांगलं काम करतात ना सर. म्हणजे गोरगरिबांना असं चादरी वगैरे देणार, रस्त्यावर झोपलेले असतात नाही का, आणि ते शाळांमध्ये जी पोरं आहेत त्यांना पुस्तकं वगैरे देणार. म्हणजे बेसिकली माझी बायको त्यासाठी जास्त काम करते. मला जमेल तसं मी त्यांच्याबरोबर काम करतो. सो या एनजीओ कडूनच मला त्या नूर मोहम्मद बद्दल कळलं. 7-12. सर तो गोवंडीला राहतो, गेली 17-18 वर्ष तिथेच राहतो. तो आधी टॅक्सी चालवायचा, मग ते कालीपिली वगैरे बंद पडलं ना, त्यानंतर तो एका वर्कशॉपमध्ये काम करायला लागला, मेकॅनिक म्हणून. सर आता महत्वाची गोष्ट, त्या गणपत डाके बरोबर जो प्रकार घडला ना, सेम प्रकार या नूर मोहम्मद बरोबर पण घडला. म्हणजे त्याला कोणीतरी सांगितलं की बाबा तू तुझी किडनी विकशील का, तर तो तयार झाला सर. त्याने ती ऑफर एक्सेप्ट केली आणि किडनी विकून सुद्धा टाकली. डॉक्टर डांगर यात इन्व्हॉल्व आहे? नाही सर, हे माहिती नाही आहे. त्याचा काय कॉन्टॅक्ट नंबर, राहतो कुठे, ऍड्रेस वगैरे? हा सर, नंबर आणि पत्ता दोन्ही आहे माझ्याकडे. सर मला काय वाटतं माहिती आहे का, छोटा मुवडीबा. सर या डॉक्टर डांगर केसमध्ये जे दरवाजे बंद झालेत ना,
अपन या नूर मोहम्मदला भेटलो तर उसमें कुछ ना कुछ पक्का लीड मिलेगा अपने को. पण थांबलाय कुठे? सर फक्त तुमच्यासाठी. चला चला सर. ए मितू आपण तुझ्यासाठी शॉपिंग करूया. म्हणजे साड्या नेसून तर तू काय हनीमूनला नाही ना येणार. आणि काय ग काय झालं? काय नाही. नाही काहीतरी झालंय. तुला आईबाबांची आठवण येते का? हे तुला तो आठवतो? त्याने त्याच्या लग्नाच्या पहिल्या रात्री आपल्याला फोन केला, व्हिडिओ कॉल, आणि म्हटलं की माझी बायको रडतीये. विचारल्यावर कळलं की तिला आईबाबांची आठवण येते. त्याने डोक्यालाच हात मारून घेतला. म्हटलं मी इतका रोमॅन्टिक मूड मध्ये होतो आणि हिला आईबाबा आठवतात. काय करायचं सांग ना मी. तू काय झालंय? खरंच काही नाही. बरं एक काम कर, तुझा जो टॅब आहे ना तो मला दे. आपल्याला हनीमूनला जायचंय ना, ती सगळी ट्रिप तू प्लॅन करायचीस. म्हणजे कुठे जायचंय, काय काय ठिकाणं बघायची सगळं. हा काम कर, टॅब मला दे, मीच सांगतो. टॅब कुठे आहे? बाहेर ठेवला होतास का? नाही. मग तू बाहेर गेली असशील. नाही इथेच कुठेतरी असणार. मी शोधते. अगं रडायची काहीच गरज नाहीये. फक्त विषय बदलायचा म्हणून मी म्हटलो. हरवलाय का? एवढा महागडा टॅब कसा काय हरवू शकतो माझं? काहीच कळत नाहीये. काहीच झालं नाहीये. एक काम कर, तुझा फोन दे मला. फोन दे. याच्यावरनं टॅबचं लोकेशन ट्रॅक करता येईल. हे पण फीचर आहे? थांब जरा शोधूया, आत्ता सापडेल. घ्या. गार्डन मध्ये आहे. मी आलेच. जा. बर डोळे पुसा, नाहीतर सगळ्यांना वाटेल एका टॅब वरनं मी तुला रडवलं. आलेच. 27. लॉक आहे आता. सर कोणाला तरी विचारूया का? विचार आजूबाजू. अरे भाईजान सुनो, फोन यहीं पे रहते हो? हाँ इधर ही रहता हूँ. क्या काम है? अच्छा, ये इनको पहचानते हो आप? देखो. क्यों, क्या काम है? अरे नहीं भाई, वो मेरे चाचा के दोस्त है, तो उनका घर बंद था ना, इसीलिए पूछ रहा हूँ. वो मोहम्मद चाचा. हाँ मोहम्मद चाचा. मोहम्मद चाचा वो तो गांव गए. कौन सा गांव? वो मुझे पता नहीं कौन सा गांव है उसका. ठीक है, शुक्रिया. गाँव ही गेला. मोहम्मद चाचा थोड़ी बता के जाता है कौन सा गाँव है. मोहम्मद चाचा गया गाँव. ती माणसं रस्त्यावर राहत होती म्हणून त्यांना जगायचा अधिकार नाही का? तुमच्याकडे पैसे आहेत म्हणून तुम्ही नाही ठरवू शकत जगात कुणी जगायचं आणि कुणी नाही. कोर्टामध्ये खोटी साक्ष दिलीस हे मान्य कर. मी स्वतः तुला माफीचा साक्षीदार करतो. तुझी शिक्षा कमी होईल यासाठी मी स्वतः प्रयत्न केला. मिता बेटा, बैस 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 खाली बैस बाळा. मी सांगतो मी बसू. काय विचारत आहात? नाही, मला कळलं नाही तुम्ही आलात. असं होतं, माणूस विचारत असला, स्वतःच्या झोन मध्ये असला की बाकी कुठे लक्ष लागत नाही. माणसाला वाटतं की आपण एकटे आहोत, सगळं टेन्शन आपल्याला कॅरी करायचं आहे असं वाटतं माणसाला. काही फार चुकीचं नाहीये, पण आजूबाजूच्या माणसाला बरोबर दिसत असतं की आपलं कोणीतरी टेन्शन मध्ये आहे, काळजीत आहे. काय म्हणाले विजय भोसले? भेटायला गेला होतात ना इन्स्पेक्टर विजय भोसले ना? गेला होतात की नाही? हा, म्हणजे आम्हाला न सांगता तुम्हीच एकटा गेला होतात त्यांना भेटायला. बेटा टेन्शन नका घेऊ. मला डॅड म्हणताना मग माझ्याशी शेअर करायला हरकत नाही, पण तुम्हाला वाटलं तर काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणूनच तुम्ही गेला असाल ना एकट्या. काय म्हणाले? काही तुमच्या पर्सनल गप्पा असतील, फॅमिलीच्या गावाकडच्या गप्पा असतील तर नका सांगू. हा, पण आपल्या फॅमिलीशी काही रिलेटेड काही कन्सर्न असेल तर प्लीज सांगा. काय आपल्या फॅमिलीवरती काही येणार असेल तर ते आपण सगळ्यांनी मिळून फेस करायला हवं. डॅड सॉरी,
मी तुम्हाला न सांगता सॉरी. सॉरी? आय एम सॉरी. मी तुला सॉरी म्हणतो त्या घंटेंच्या वतीनं. त्या घंटेने तुला असं फॉलो करायला नको होतं बाळा. असं नाही करायचं ना. प्रत्येकाची एक स्पेस असते, ती द्यायला पाहिजे. पण काय ते आपल्या फॅमिलीचे इतक्या वर्षाचे लॉयल आहेत, त्यांनाही कळलं नसेल की का बाबा सारडा फॅमिलीतली सून अशी एकटी जाते भेटायला. मी बोलेन घंटेशी, ते टेन्शन नका घेऊ. बर, काय भोसले साहेब काय म्हणाले नेमकं? मी तर बेटा तुम्हाला सांगावं असं वाटलं, डॅडवर विश्वास असला तर सांगा, नाही सांगितलं तरी हरकत नाही.